तो खरेदीला पण यायला उत्सुक असतो. मला असं वाटतं मी सुमितबद्दल जे जे असं बोलते ना त्याच्यामुळे खूप घरांमध्ये भांडणं लागतात नंतर. आणि आमच्यामध्ये असं आहे की आम्ही दोघेही काहीही न करता तासनतास एकत्र बसू शकतो. म्हणजे माधुरी दीक्षित बरोबर दुसरं कोण चांगलं दिसणार असं करून मी भांडले होते त्याच्याबरोबर. वा. 5,000 रुपये दिले आणि मला म्हणाला तुला हवी ती पुस्तकं घे. माझ्या कॉस्मेटिक्स पैकी जे महाग असेल ते पायाला लावतो. हे पहिलं पुष्प आम्ही 19 मार्चला अर्पण करतोय. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. पहिल्यांदाच तुमच्या दोघांची गप्पा मारते. खूप स्वागत थँक्यू राजश्री मराठीमध्ये. थँक्यू 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 छान दिसताय. कसे आहात? काय सुरू आहे? व्हॉट्सअप. आम्ही तर उत्तम आहोत आणि खूप काय काय सुरू आहे. वेगवेगळं म्हणजे तिचे चित्रपट सुरू आहे चिन्मयचे, माझं नेटफ्लिक्सवर एक शोचं शूट सुरू आहे. पण आम्ही दोघं मिळून हो. काहीतरी करूया असं बऱ्याच वर्षांपासून आमच्या डोक्यात होतं. 2012 साली आम्ही एक नाटक केलं होतं, लेकुरे उदंड झाली. त्याच्यानंतर झाली आता 14 वर्ष झाली. तर तो जो वनवास आहे तो आता संपलेला आहे. संपलाय 14 आणि वर्षांचा. आणि 19 मार्चला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमचं एक कोरं करकरीत नाटक येत आहे. हो. त्या नाटकाचं टायटल पण आहे की इतकं सुंदर की ही दोस्ती तुटायची नाही. येस. आणि किती सुंदर दिसतेस ताई. थँक्यू सो मच. कशी आहेस? मस्त मस्त छान बरं. आणि खूप आनंदात. वा वा. ही मी कॉम्प्लिमेंट दिली तुला, पण दादाकडनं येते कॉम्प्लिमेंट अशी की छान हो, दिसतेस. हो, हो. त्याला अतिशय इंटरेस्ट असतो मी कुठली साडी नेसते, मी कुठले दागिने घालते, अनलाईक बाकीचे पुरुष. आणि हो तो खरेदीला पण यायला उत्सुक असतो. मला असं वाटतं मी सुमितबद्दल जे जे असं बोलते ना त्याच्यामुळे खूप घरांमध्ये भांडणं लागतात नंतर. पण आहे त्याला म्हणजे त्याच्या आईपासूनचं आहे ते. म्हणजे त्याचे वडील पण तसेच आहेत. माझ्या सासऱ्यांना असं खूप असतं की क्यों इतना क्यों सिंपल साडी पहनी है, प्रोग्राम तो बडा है, ये मत पहनो, असं त्यांचं पण असतं. त्याच्यामुळे आमच्या घरातली सगळीच पुरुष मंडळी म्हणजे इव्हन नीरद पण माझा मुलगा पण ह्या सगळ्यांना भारी इंटरेस्ट असतो कोण कसं दिसतंय ह्याच्यामध्ये, म्हणजे कोण काय घालतंय वगैरे ह्याच्यात. आणि ना ताई मी तुझ्या बऱ्याच मुलाखती बघितल्या आहेत. तू खूप भरभरून बोलत असतेस दादाबद्दल. हो. त्याच्यातलं एक वाक्य मला फार आवडलं होतं, ते म्हणजे की सुमित हा अत्यंत सिक्युअर्ड नट आहे. हो. त्याला इन्सिक्युरिटीच नाहीये कुठल्या बाबतीतली. खरं तर ना खूप मस्त गोष्ट आहे आपण सतत आपल्या पार्टनरचं कौतुक करत राहणं. मला ना या निमित्तानं तुम्हाला विचारायला आवडेल, एवढ्या वर्षाच्या सुखी संसाराचं सिक्रेट कोण सांगेल? काय सिक्रेट एवढ्या वर्षाच्या सुखी संसाराचं? मला असं नाही तर काय आहे की फ्रिक्शन होत असते, आर्ग्युमेंट्स होत असतात. तर आणि मला असं वाटतं की आपण त्याच्यातनंच काही ना काहीतरी घेत असतो, त्याच्यातनंच काही ना काहीतरी शिकत असतो. आणि जसं मी नेहमीच म्हणत असतो की जसे आम्ही काय एकत्र आलो तर ह्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे. कारण आम्हाला दोघांची मनं आवडली, आम्हाला दोघांची विचार करण्याची पद्धत आवडली. आणि मग लग्न झाल्यानंतर मग ती बदलण्यात काही अर्थ नाही ना. आपण त्याच पाथवर जर दोघे, ती तिच्या विचारसरणीवर चालत असते, मी ज्या पद्धतीने विचार करतोय त्याच्यावर चालत असतो, तर मग फ्रिक्शन्स होत नाहीत. छोट्या मोठ्या बाकीचे वादविवाद होत असतात पण मोठं कडाक्याचं भांडण नाही होत किंवा आम्ही एकमेकांना त्यासाठी समजून घेऊ शकतो. ओके. ते फार महत्त्वाचं आहे. आणि मग आता आमचं हे खरं तर ह्या जूनमध्ये आमच्या लग्नाला 30 वर्ष होणार आहेत. अरे वा. तर त्यामुळे मला असं वाटतं की एकमेकांबरोबर चालणं, एकमेकांना आपली स्पेस, जे काय सध्या खूप स्पेस देणं आणि एकमेकांना समजून घेणं. येस. आत्ता म्हणजे मी हे प्रश्न विचारण्यामागचं कारणच होतं, आत्ता ना खूप टाइम स्पॅन म्हणूया कमी होत चाललाय रिलेशनशिपचा. म्हणजे जर नाही जमलं किंवा एखादं मोठं भांडण झालं किंवा रील सारखं झालेलं या फॉर दॅट मॅटर स्पेस नाही मिळाली तर सेपरेशन, परिणामी डिवॉर्स हे खूप घडत चाललंय. आणि आत्ता जेन्युअनली की आधीचे म्हणजे आमचे आई वडील की त्यांचं 50-60 वर्षाचा संसार, तुमचा 30 वर्षाचा संसार, बापरे काय सिक्रेट असतं? हा जेन्युअनली मला नेहमी पडलेला प्रश्न आहे. ताई तुझं काय उत्तर आहे यावर? मला असं वाटतं की मैत्री, त्याच्यामुळे काय होतं प्रेमात आणि लग्नात तुम्ही खूप एकमेकांना बदलायचा प्रयत्न करता, मैत्रीत नाही करत. नाही. आपण असं नाही म्हणत की माझा हा मित्र आहे पण मला असं वाटतं की त्याने त्याचं वागणं बदलावं, असं नाही म्हणत. तर हे सुमितनी खूप कसोशीने पाळलं की त्याने मला कधीच नाही सांगितलं की तू बदल किंवा ह्या गोष्टी तुझ्या मला आवडत नाही तर तू बदल. त्यांनी काही ऍक्सेप्ट केल्या, काही सोडून दिल्या. आणि मग त्यांनी ते केलं म्हटल्यानंतर मग नॅचरली असं होतं की, आणि खूपदा काय होतं माहिती ना की स्पेस बद्दल आपण खूप बोलतो की स्पेस मिळाली पाहिजे, नात्यात स्पेस मिळाली पाहिजे.
पण बरोबर असताना तुम्ही गोष्टी काय करता, एकत्र तुम्ही काय गोष्टी करता, ते पण तेवढंच महत्वाचं आहे की तो एकत्रपणा तुम्ही एन्जॉय करता का, काही गोष्टी ठरवून तुम्ही एकत्र करता का. कारण स्पेस बद्दल खूप बोलतो पण टुगेदरनेस विषयी बोलत नाही, असं आपल्यामध्ये खूप झालंय. आणि आमच्यामध्ये असं आहे की आम्ही दोघेही काहीही न करता तासनतास एकत्र बसू शकतो आणि ते आम्हाला दोघांना खूप आवडतं. दुसरी गोष्ट अशी आहे की सुमित पार्टी बॉय नाही आहे किंवा त्याला आम्हाला दोघांनाही म्हणजे मी खरं तर समाजात जास्त वावरते, गोष्टी जास्त करते, पण पार्टी आणि धम्माल ह्याच्यात आम्ही खूप नाही होत. त्याच्यामुळे आम्हाला दोघांना सुमित गातोय घरी, मी ऐकतेय, आम्ही दोघे मिळून काहीतरी स्वयंपाक करतोय किंवा तो करतोय, मी नुसतीच आळस करते, अशा गोष्टी आम्हाला दोघांना खूप करायला आवडतात. त्याच्यामुळे मला वाटतं की हेच असावं, म्हणजे आणखीन काय असतं संसार म्हणजे. आणि आम्ही संसाराचं फार ओझं नाही घेतलं, त्याच्यामुळे कदाचित तो सुखी झाला. हा, नाही तर ते सोसायटी प्रेशरच किती असतं की हो, आता नाही. लग्न झालं, आता आदर्श आयुष्य संसार करायचा आहे, बदलणार. आदर्श संसार करायचा आहे, अशा काही आदर्श गोष्टींमध्ये आम्ही फार अडकलो नाही. आणि इतकं रिलेटिव्ह आहे ना ते. आदर्श म्हणजे माझ्यासाठी जे वेगळं आहे तुझ्यासाठी वेगळं Correct, असेल, त्यामुळे it's- त्याच्यामुळे सोसायटल प्रेशरची गरजच नाही की आपल्याला कोणतरी सांगेल की आता लग्नानंतर आयुष्य हे बदलणार. काय म्हणतील, हे जे काय ना आपल्याकडे, हा 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 अरे बापरे असं नको वागायला, मग ते काय म्हणतील. कोणीच आपल्याला इकडे आपणच आहोत शेवटी एकमेकांसाठी. येस. आणि ना आत्ता म्हणजे या बोलण्यातनं मला एक गोष्ट लक्षात आली आहे की एवढं सॉर्टेड आत्ता आहे कारण या रिलेशनशिपचा पायाच मैत्री आहे. मैत्री आहे. राईट. आणि नाटकाचंच नाव आहे, ही दोस्ती तुटायची नाही. तर हे तेव्हाच एकमेकांना सांगितलं होतं का की ही मैत्री आयुष्यभर मैत्री राहील, नो मॅटर व्हॉट, नवरा बायको होऊ, आई बाबा होऊ, आजी आजोबा होऊ, पण मैत्री जो बेस आहे तो तसाच असणार आहे. खरं तर असं सांगितलं काहीच नव्हतं, पण ते राहिलं. राहिलं. म्हणजे मला खरंच असं वाटत नाही की काही फार स्पेशल केलंय त्याच्यासाठी. 2 गोष्टी झाल्या आमच्याकडून नकळतपणे की आम्हाला फार चांगले आदर्श मिळाले, ते काय आमच्या हातात नव्हतं. आमच्या आई वडिलांची, दोन्हीकडच्या आई वडिलांची, त्यांची म्हणजे त्या नवरा बायकोंची एकमेकांशी आणि त्यांची 2 कपल्सची एकमेकांची ही मैत्री इतकी सुंदर आहे की त्याच्यामध्ये अपेक्षांचं ओझच नाहीये. आणि ते आम्ही बघितलेलं असल्यामुळे नॅचरली असं होतं की आपण आपल्या आई वडील जे करत असतात की आम्ही आमच्या मुलांच्या बाबतीत पण असं म्हणतो की आपण काही संस्कार आणि आदर्श असे काही ठेवत नसतो, ते आपल्याला बघत असतात. म्हणजे मी नेहमी म्हणते की एकदा मुलं झाल्यानंतर तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही 24 तास CCTV के निगरानी में आहात. ते तुम्हाला सतत बघत असतात आणि त्याच्यातून शिकत असतात. त्याच्यामुळे आम्ही आमच्या आई वडिलांनी कशी त्यांची मैत्री छान जोपासली ते बघितलं होतं. सो तेच आमच्या बाबतीमध्ये झालं कदाचित. आणि काय काय खरं आता म्हणजे असं बघून असं विश्लेषण करायला लागलं की वेगळं वाटतं, पण आम्ही ना प्रवाहाबरोबर वाहत गेलो आणि अपडेट करत गेलो स्वतःला. अपडेट कर. ते फार महत्वाचं आहे. आपण आपल्या खूप संकल्पना असतात त्या आपल्याला सतत मोडायच्या असतात, त्या घट्ट धरून कवटाळून नाही चालत. आणि स्पेशली मुलं झाल्यानंतर तुम्हाला ते ना एकतर ते पण आपल्याला खूप शिकवत असतात. आता मुलगा आमचा 28 वर्षांचा आहे, मुलगी 25 वर्षांची आहे, तर त्यामुळे त्यांच्या दृष्टीने सुद्धा जग इतकं वेगळं दिसतं आम्हाला, किंवा ते आम्हाला सांगत असतात. तर त्यामुळे खूप शिकायला ही जी देवाणघेवाण आहे ना की आता मुलं राहिली नाहीत, आता सगळेच adults adults आहेत. आणि ना रिअल लाईफ मधलं जे जोडपं असतं त्यांना ऑन स्क्रीन बघायला प्रेक्षकांना नेहमीच आवडत असतं. हो. नाटक असू देत, चित्रपट असू देत किंवा मालिका असू देत. तुम्ही 14 वर्षांनी एकत्र येत आहे. अनेकांनी तुम्हाला प्रश्न विचारले असेल की का तुम्ही एकत्र काम नाही करत आहात, तर काय असतं त्याचं कारण सांगायला आवडेल, का 14 वर्ष एकत्र काम नाही केलं? नाही, काय झालं ना की मी इतका टेलिव्हिजन मध्ये व्यस्त होतो की मला नाहीच वेळ मिळाला. आणि 2019 मध्ये मी नाटक म्हणजे 2016-17 मध्ये 103 नावाचं नाटक केलं. 2018-19 मध्ये हॅमलेट केलं आणि नॉक नॉक सेलिब्रिटी केलं. मग त्याच्यानंतर पूर्ण 4.5 वर्ष वागळे की दुनिया झालं. त्यामुळे परत नाटकापासून लांब पडलो. आणि मला असं वाटतं होतं आम्हाला दोघांनी, आम्ही दोघे ना नाटक वेडे आहोत. आम्हाला रंगभूमी ही सर्वात जास्त प्रिय आहे. म्हणजे आमच्या दोघांची सुरुवातच तिकडण्यासाठी. म्हणजे चिन्मयीला पुरुषोत्तम करंडकमध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर तिची नाटकाची कारकीर्द सुरू झाली. माझी कारकीर्द 86 साली बालरंगभूमी आणि पहिलं व्यावसायिक नाटकात ज्याच्यामध्ये मी बालकलाकार होतो. तर त्यामुळे ना आमच्या दोघांची नाळ आमच्यासाठी भेटलोही नाटकातच भेटलो. आम्ही एकत्र नाटकात काम केलं. त्यामुळे
हे कधीच सुटणार नाही. हम्म. आणि मालिकांमध्ये काम करणं, चित्रपट एखाद वेळ, चित्रपट एक वेगळं माध्यम आहे, पण मला असं वाटतं की नाटक हा आमचा श्वास आहे. खरंय. आणि नाटकात आणि दुसरं असं झालं होतं आमच्या बाबतीमध्ये की हा अट्टाहास नव्हता की नाही आपण एकत्रच काम करायचं, एकत्रच सगळं, तू मला प्रमोट कर, मी तुला प्रमोट कर, असं नव्हतं. आणि जातकुळी ज्या पद्धतीच्या कलाकृती आम्ही केल्या त्याची थोडीशी वेगळी होती. हम्म. आता मी अस्तित्वासारखं नाटक केलं, हो. सुमितनी काही कॉमेडीज केल्या, काही नाटक सिनेमे त्याचे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे होते, धाटणीचे होते. त्याच्यामुळे असं नाही आम्ही केलं की अट्टाहास नव्हता काही, की काहीही करून एकत्र काम करायचंच असं नव्हतं. पण योगायोगाने इतकं छान काहीतरी स्क्रिप्ट आलं आणि असं वाटलं की अरे आपल्या वयाच्या वळणावरती, आपल्या संसाराच्या टप्प्यावरती, आपल्या मैत्रीच्या टप्प्यावरती जे अगदी चपखल बसेल असं नाटक आम्हाला मिळालं. हम्म. त्याच्यामुळे कुठेतरी हे थोडेसे योग असतात, पण इच्छा पण खूप होती आमची दोघांची की आपण करूया काहीतरी एकत्र असं. आणि एक नाटक आम्ही रिव्हिजिट केलं होतं की ते एक क्लासिक होतं, लेकू रेवदंड झाली हे नाटक. पण आता असं होतं की जरा नव्या ऊर्जेचं, आत्ताच्या काळाशी सुसंगत असं, आणि तरुण मुलांबरोबर की आम्ही आता असं झालं ना ग, इतकी वर्ष काम केल्यानंतर आणि इथे आम्ही इतकी वर्ष आहोत की आता अनोळखी कोणीच राहिलेलं नाहीये. हो. काम करायचे राहिलेत असेही लोक कुणी राहिलेले नाहीयेत. तर त्याच्यामुळे जरा ताज्या दमाचं काहीतरी करूया की जेणेकरून आपण पण आपल्याकडे काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने बघू, त्यांच्यावरती काही आपल्या अनुभवाचं ओझं नसेल. कारण मुलं आत्ताची फार मोकळी आहेत ग, हो. फार छान काम करतात, म्हणजे ते आदर राखून असतात तुमचा, पण तरी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा मोकळेपणा आहे या मुलांकडे. त्याच्यामुळे तयारी पण मजा त्यांची येते, वेगळी तयारी आहे. पण खूप वेगळी आहे. की आमचा सूरज पारसनीस आहे, तो ज्या पद्धतीने तयारीने उतरलाय ना, किंवा ओमकार गोखले आमचा रायटर जो आहे, तो यंग पोर आहेत ग ही. शुभंकर, अमृता, त्यांचा ऍटिट्यूड बघतो तेव्हा असं वाटतं अरे आपण नव्हतो रे ह्या वयामध्ये असे. ही मुलं किती छान आहेत आणि मजा येते त्याच्यामुळे काम करताना. तुम्ही क्रिटिक आहात एकमेकांचे? हो 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 आहोत. बोलता की एखादा नाही आवडला परफॉर्मन्स हो किंवा हो. हो. की काय बरोबर आहे म्हणण्यापेक्षा हे अजून बेटर झालं असतं, या 100%. प्रकारचं पण आता conversation पण आम्ही असतं? जेव्हा काम करतो ना एकत्र, तेव्हा हे सतत आम्ही एकमेकांना सांगत. आत्ताच डायनिंग टेबलच म्हणाले, तुझं ते वाक्य का पाठवत नाही? सचिनबाई मला म्हणाले की हो ग, ते जरा थोडं मी तिकडे काय म्हणतो त्याला, थोडा अडखळतोय. तर त्यामुळे असं आहे, किंवा अरे नाही ते मजा नाही आली, किंवा अगं त्याच्यात पण ना जरा हे जरा असं करून बघ, हे जरा तसं करून बघ, असं त्यामुळे खूप हे असतं. आम्ही निर्णय नाही घेत आम्ही एकमेकांसाठी कधी. म्हणजे एक दोन वेळेला मी असं सुमितच्या बाबतीत मी केलंय, त्यांनी कधी केलं नाही. मग एका चित्रपटाला तो नाही म्हणत होता आणि तो मी त्याला करायला लावला, ज्याच्याबद्दल प्रेक्षक आणि तो पण माझे आभार मानू लागतात खरं तर. तो मग त्याचा असं द्विधेत होता तो करायचा की नाही, काशीनाथ घाणेकर हा चित्रपट. आणि मी भयंकर हट्टाने तो एक आणि बकेट लिस्ट, हे दोन चित्रपट मी त्याला म्हटलं होतं की नाही तू केलेच पाहिजेस असं. माधुरी दीक्षित बरोबर दुसरं कोण चांगलं दिसणार असं करून मी भांडले होते त्याच्या बरोबर. वा. पण अदरवाईज आम्ही चर्चा करतो एकमेकांशी. काही काही वेळेला मला तो एलिमेंट अजिबात घालवायचा नसतो उत्सुकतेचा, की एक सुमिती नाटक केलं होतं नॉक नॉक सेलिब्रिटी म्हणून, त्याची घरी आपल्या इथे तालीम चालायची, कारण 2च पात्र होती त्याच्यामध्ये. तर मी ह्या खोलीतून तिकडे जाताना मी त्यांना फोन करायचं की आता तालीम थांबवा, मला एकही शब्द किंवा वाक्य ऐकायचं नाहीये, मला डायरेक्ट पहिल्या दिवशी तो प्रयोग बघायचा. त्याच्यामुळे हे आमचं दोघांचं एकमेकांच्या कामाबद्दल अजूनही चालू आहे. येस. आणि ना रंगभूमीबद्दल आपण आता बोलतोय, खरं तर अनेक मोठ्या कलाकारांना मी बोलताना ऐकलंय की रंगभूमीशिवाय आमचं आयुष्य अपूर्ण आहे, इतकं त्या रंगभूमीने आम्हाला दिलंय. एकतर रोजचा प्रयोग म्हणून आपण त्याला प्रयोग म्हणतो, नाटक. रोज नवीन ऑडियन्स, माहित नाही आज ऑडियन्सचा मूड कसा आहे, बरोबर. तो आपल्याला सांभाळायचा आहे, आणि त्यानुसार परफॉर्मन्स प्रेशर तर वेगळं. मला तुमच्या दोघांकडनं ऐकायला आवडेल, रंगभूमीने तुमचं आयुष्य आजवर कसं बदललं? रंगभूमीने एकतर मराठी मनाच्या जवळलेलं, मराठी प्रेक्षकांच्या जवळलेलं मालिका आहेत. मालिका आधी म्हणजे आता त्याचं पेव फुटलंय, पण आधी रंगभूमीच होती. आणि ज्या रंगभूमीवर इतक्या दिग्गजांचे चरण त्यांना स्पर्श झालेला आहे, त्यांचे नावं घ्यायला लागलं तर आता एपिसोड कमी पडेल. तर त्याच रंगभूमीवर आम्हालाही चालायला मिळते, आणि तर त्यामुळे ना एक कृतज्ञता येते. तुम्हाला ना रंगभूमी ही हंबल करते. परंपरेचा भाग असल्याचं जे वाटतं ना, ते बाकीच्या कुठल्याच माध्यमात तुम्हाला वाटत नाही. संस्कृती आहे ना ग. मराठी रंगभूमी हा एक संस्कार आहे.
आज सुद्धा प्रेक्षक जेव्हा येतो तेव्हा तो इतका नटून थटून आलेला असतो जसा सोहळा आहे घरचा. हे जे काय घरचं वातावरण तुम्हाला आहे ना, हे फक्त तुम्हाला या नाट्यगृहातच तुम्हाला अनुभवायला मिळतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की एक ती तुम्हाला म्हणजे एक घरचं वातावरण तुम्हाला मिळतं. मला सतत वाटतं की आम्ही दोघे भाग्यशाली आहोत की मराठी रंगभूमीशी आम्ही निगडीत आहोत. कारण नाहीतर आहे ना, मला ह्याची गोडी कळली नसती. मला म्हणजे आज पण असे बरेचसे आता हिंदीतले बरेच नट आहेत ना की ज्यांच्यावर मी काम करतो, तर ते मला विचारत असतात क्या 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 मजा, क्या आपका कब शो है, आपका इव्हेंट कब है? की वो इव्हेंट नाही आहे, वो नाटक आहे. कारण त्यांच्यासाठी हे इव्हेंट आहे किंवा हा भागच माहीत नाहीये त्यांना. आणि मला असं वाटतं की जसं तुम्हाला लता दीदींचं गाणं जर कळलं नाही ना, तर मला असं वाटतं की तुम्ही मग काहीतरी मुकताय आयुष्यात, तुमचं काहीतरी राहून गेलेलं आयुष्यात. तसं आहे मराठी रंगभूमीचं. जर तुम्हाला मराठी रंगभूमी काय हे जर कळलं नाही ना, तर मग मला वाईट वाटेल तुमच्याबद्दल. तर त्यामुळे मी आणि चिन्मयी, आणि म्हणून आता आमचा मुलगा सुद्धा पदार्पण करतोय, त्यांनी संगीत दिलेलं आहे आमच्या नाटकाला. तेव्हा तो पण म्हणाला काय जादू आहे रे ही, काय जादू आहे. की येस, थांब आता 19 तारखेला जेव्हा पडदा उघडेल ना, तेव्हा बघ काय होतं. आणि आता खूप छान प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा किंवा आता परत आपण एकदा जे खूप छान. बघतोय. हो, नाटकांसाठी उत्तम दिवस आलेले दिवस आहेत. आलेत खरंच. प्रेक्षक प्रत्येक कलाकृती म्हणतात ना विथ ओपन हँड्स, ओपन आर्म्स ते ऍक्सेप्ट करतात. म्हणजे अजूनही मराठी प्रेक्षक असा आहे की ते एकही नाटक चुकवत नाही आम्ही, अशासारखे खूप लोक आहेत हो. की महिन्यात 2 किंवा 3 नाटकं बघतात, पिक्चर एकच बघतात. सिनेमा 2 महिन्यातून एखादा बघतील थिएटरमध्ये जाऊन, पण नाटकं 2 किंवा 3 बघतात, असे लोक आहेत. आणि नाटकाबद्दलचं असं आहे ना, म्हणजे जनरली सगळ्याच अभिनेत्यांना असं विचारलं की तुमचं सगळ्यात प्रेम कशावरती आहे, तर थोडंसं नंतर बेगडी वाटायला लागतं ते उत्तर की नाही, रंगभूमीच आमच्यासाठी खरी आहे असं लोक म्हणतात. असं खूपदा होतं की टिपिकल उत्तर आहे. आम्ही दोघांनी तिन्ही क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे. तिन्ही क्षेत्रांची बलस्थानं वेगळी आहेत, त्यांची आव्हानं वेगळी आहेत, आर्थिक समीकरणं वेगळी आहेत. त्याच्यामुळे मजा सगळ्यामध्येच येते. असं कुठलंच मला वाटत नाही की ह्याच्यापेक्षा हे की त्याच्यापेक्षा ते बेटर असं नाही. पण तरी सुद्धा ऑल सेड अँड डन रंगभूमीचा जो जिवंतपणा आणि रसरशीतपणा आहे ना, तो एक वेगळाच आहे की तुम्ही कॅमेऱ्याला बघून अभिनय करता आणि तुम्ही लोकांच्या समोर अभिनय करता, ज्याची तुम्हाला लगेचच्या लगेच पावती मिळणार आहे, चांगलं वाईट ह्याची. त्याची एक वेगळी हे असते, वेगळी मजा असते त्याची. आणि सुमित दादा, तू निर्माता सुद्धा आहेस या नाटकाचा, आणि आता उल्लेख केलास की लेकाने म्युझिक केलंय. खरं तर आई वडिलांनी एवढं काम करून ठेवलंय आणि आता त्यांच्या नाटकासाठी आपण म्युझिक करतोय, तर थोडासा स्ट्रेस असणार म्युझिक करताना, किंवा काय लेवलचं काम आपल्याकडनं अपेक्षित आहे जेव्हा आपले आई बाबा रंगमंचावर येतील, त्यांच्या रूपातनं एक गोष्ट प्रेक्षक बघतील, त्याला कितपत टिप्स देण्यात आल्या किंवा त्याच्याकडनं काही इनपुट्स होते या नाटकासाठी? आमचा एक मित्र आहे दीपक राजाध्यक्ष म्हणून, जो अत्यंत जवळचा मित्र आहे आणि खूपच काय म्हणू बरं आपण, एक वेगळ्या पद्धतीचा रसिक, एक वेगळ्या पद्धतीची त्याची विद्वत्ता आहे. त्यांनी नीरजला एक तो नाटक करतोय असं म्हटल्यानंतर त्यांनी एक मोठं सुंदर पत्र लिहिलं, एक मेसेज लिहिला त्याला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की मला चिन्मयी आणि सुमित हे इतके माहिती आहेत आणि ते किती चोखंदळ आहेत ते मला माहिती आहे. त्याच्यामुळे जर त्यांनी तुला योजलं असेल तर ते फक्त त्यांचा मुलगा म्हणून नव्हे, तर तुझ्यामध्ये काहीतरी त्यांनी बघितलं असेल म्हणूनच त्यांनी तुला योजलं असेल. त्याच्यामुळे तू खुशही हो आणि थोडा टेन्शनही हो. नाही पण, आणि हे खूप खरं आहे की नीरज ज्या पद्धतीने तो संगीताबद्दलचा त्याचा जो विचार आहे ना, तो एक फार वेगळा आहे. म्हणजे एक संवेदना असते तुमची आणि एक विचार असतो तुमचा की मला आवडतंय, मला करावं असं वाटतंय आणि मी नेटानी करतोय. तर त्याचं ते आहे की त्याचं ते वेड, त्याचा तो ध्यास, वेड म्हणण्यापेक्षा ध्यास म्हणेन मी, तो बघत असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की हेही दालन त्याला आमच्याद्वारे खुलं व्हावं. तर मला असं वाटतं आम्ही फक्त माध्यम आहोत त्याच्यासाठी. त्यांनी जर हे उत्तम केलं तर त्याला पुढचं काहीतरी मिळेल. म्हणजे आमचा हा अट्टाहास कधीच नसेल की आमच्या प्रत्येक प्रोडक्शनला नीरजच संगीत असेल, असं नाही. आणि त्याला माहिती आहे की तो तसं त्या पद्धतीने ते गृहीत धरू शकत नाही. मजा येते खूप. त्याचा जो संगीत विचार असतो किंवा आम्ही जर त्याला असं म्हटलं की अरे इथे काहीतरी हवं होतं, तर तो म्हणतो नाही, माझ्या विचाराचं हे असं असं जातंय,
त्याच्यात हे तुम्ही जे सांगताय ते बसत नाहीये. त्याच्यामुळे आम्ही त्याचं काय म्हणणं असतं ते आम्ही ऐकून आदराने घेता. ऐकतो. आणि मगाशी तुझ्याशी बोलताना तू सांगितलंस ना आता ऑफिसमधलं वातावरण हो. यंग जनरेशन आल्यामुळे त्यामुळे हे मी बघत असतो की सूरज आणि नीरद आणि ती बाकीची टीम असे सगळेजण समोर बसलेले असतात आणि असं बघत असतो त्यांच्याकडे. मग त्यांचं डिस्कशन चालू असतं हे मग ते यु नो ऐकवत असतात की बघ आपण ते ऐक, मला तशा टाईपचं काहीतरी पाहिजे. हे जे बघतो ना मी तर ते मला फार असं फार फार छान वाटतं. असं फार फार बरं वाटतं की हा ही जी वेवलेंथ जुळलेली आहे ना आणि त्याच्यातनं काहीतरी छानच आहे. हा जो काय चाललाय विचारांचं जे काय मंथन सुरू आहे त्याच्यातनं काहीतरी छानच येईल बाहेर. आणि ना मी जेव्हा पहिलं पोस्टर आणि तुमचं ते फोटोशूटचे ग्लिम्सेस बघितले तर दिसतंय की हे दोघं नवरा बायको आहेत. पण आपल्या नाटकाचं नाव आहे ही दोस्ती तुटायची नाही. काय आहे नेमकं, काय असणार आहे? म्हणजे थोडंसं तुम्हाला ग्लिम्स द्यायला आवडेल का आज मला, की काय प्रेक्षक बघणार आहेत 19 तारखेपासून? हा प्रश्न फार नक्की आहे. ट्रिकी आहे. कारण आहे ना मला ना तो प्लॉट रिव्हील नाही करायचा आहे. पण जसं चिन्मयी मगाशी म्हणाली की नवरा बायको आई वडील जसं तू पण म्हणा की आजी आजोबा हे सगळे वेगवेगळे काय म्हणू ते रोल्स आहेत. रोल्स पण याचा बेस आहे मैत्री. मैत्री. आणि आमच्या नाटकाचा तोच बेस आहे की हे नवरा बायको आहे आणि ह्यांचा हा जो विचार आहे हे एका अशा टोकाला जातात की जिकडे त्यांना असं जाणवतं की नाही ही मैत्री आहे ना ही फार मोलाची आहे. त्यामुळे ही दोस्ती तुटता कामा नये. तर असं आहे आणि म्युझिकल आहे. एवढीच मी खेळ देतो. मी गाणी पण म्हणणार आहे. अरे वा. हां आणि वेगवेगळ्या काही काही त्याच्यामध्ये दृश्य फार छान आहेत. ओमकारने फार सुंदर लिहिलेलं आहे. ते आमची दमछाक होणार आहे बॅकस्टेजला. पण लोकांना ही मेजवानी आहे. लोकांना मजा येईल. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. आणि तुमची डबल डेकर बस मधली लव्ह स्टोरी तर व्हायरल असते सोशल मीडियावर. मला सांगा तो थोडाफार कुठे रेफरन्स म्हणजे रिव्हील करायचं असेल तर असणार आहे का याच्यामध्ये? बिकॉज मी जस्ट सर्च करतो की चिन्मयी सुमित किंवा सुमित राघवन जरा वाचूया. सगळ्यात पहिले व्हिडिओ येतो ते म्हणजे डबल डेकर बस मधली लव्ह स्टोरी. खरंच आहे. पण ते म्हणजे मला एकतर मी औरंगाबादहून आलेली असल्यामुळे आणि डबल डेकरची मौजच लहानपणापासून इतकी वाटायची, इतकं अप्रूप वाटायचं आणि त्याच्यात आपला असा बॉयफ्रेंड आणि आपण असे फिरू हे मला कधीच तेव्हा वाटलं नव्हतं लहानपणी. त्याच्यामुळे मला फार फार मजा येते. मी खूप मिस करते आता ते तसं जाणं. एकदा आपण कधीतरी नॉस्टॅल्जिया म्हणून जायला पाहिजे. पण मला हे खूप आवडलंय. अगदी नॉन खर्चिक गर्लफ्रेंड बायको. बसचं तिकीट कितीच असेल ना, टॅक्सीने जाण्यापेक्षा. तेच बघितलं असेल की नॉन खर्चिक आहे म्हणूनच माझ्याशी लग्न केलं असेल. याचं उत्तर सुमित दादाच देऊ शकतो. एकदम कमी खर्च. अजिबातच नाही. म्हणजे फार लो मेंटेनन्स लो मेंटेनन्स लो बजेट. पुस्तकांचा काय तो एक खर्च बस. बाकी काय. तो मला असं पाडव्याला तरी मला पहिल्यांदा जेव्हा असं चांगले आमचे सुबत्तावाले दिवस आले आणि 5,000 रुपये जेव्हा तर त्यांनी मला असे 5,000 रुपये दिले आणि मला म्हणाला तुला हवी ती पुस्तकं घे. असं म्हणजे ते आमच्या नात्यातलं आणखीन एक ती गंमत आहे की कपडे साड्या दागिने. मी आता तेच विचारणार होती की एखादा दागिना डायमंडचा नेकलेस किंवा साडी वगैरे ते त्यांनी केलंच. पण पहिलं जे त्यांनी मला पहिल्या पाडव्याला जे त्यांनी मला पैसे दिले होते तेव्हा असं म्हणून दिले होते की तुला हवी तेवढी पुस्तकं घे. तिथे म्हटलं की करेक्ट माणसाशी लग्न केलंय. वा वा किती मस्त आहे. पण मला ही सवय खूप आवडली जी मी जेन्युअनली माझ्याकडे ठेवणार आहे. यू गाईज कॉम्प्लिमेंट इच अदर आणि मनापासून असतं ते जे काही बोलायचं ते. पण तुमच्यात कधीच आर्ग्युमेंट्स होत नाहीत किंवा टोकाची भांडणं होत नाही? वाद होतात याचं होतात? हो पण इतके म्हणजे पण होतात ना. आय मीन वाद होणारच ना. कोण असतं कुरबुरी होतात कुरबुरी. पण ते फर्स्ट एक असतं ना की ज्याला ट्रिगर व्हावी लागते ती गोष्ट. तर ते कोण असतं की ज्याला पहिले ट्रिगर होतं आणि मग पुढेचा इतिहास नाही असं बदलत ते रोल्स चेंज होतात. कधी कधी ती ट्रिगर होते, कधी कधी मी ट्रिगर होतो. पण शांतीचा झेंडा नेहमी तीच घेऊन येते. अरे वा. पांढरा पीसचा. आणि माझ्या मित्रांचा याच्यावरती विश्वास बसत नाही. मला पण ऍक्च्युअली थोडं सरप्राईज होतं हे की
सगळ्यांना असं वाटतं की नाही हा खूप शांत असणार आणि असं, नाही, नाही, मी जरा तर तो असा नुसता मी दिसतो जरा बस. मला जरा थोडं मी हट्टी आहे आणि जरा रुसतो मी, तर त्यामुळे रुसका खरं बिब्बा आहे. आहे आमचा रुसका बिब्बा आहे. खरं आहे. मला नाही आवडत कधी तो कधी. मुलांबरोबर पण भांडतो, म्हणजे पण मुलांबरोबर भांडायचंच असतं. तो मुलांबरोबर, म्हणजे मला 3 मुलं आहेत असं मला वाटतं कधी कधी, म्हणजे का पण तू ना ह्या टोन मध्ये, म्हणजे जशी 2 भावंड एकमेकांशी भांडतात ना, तसे ते 3 जण एकमेकांशी भांडतात. त्याच्यामुळे या घरात कोणाची चालते पण दादा? कोणाची चालते? माझी तुझेच चालते. चालते. ओके सुमित, मग ठीक सुमित. पण सगळ्या घरांमध्ये आमची 3 घरं आहेत ना, माझा दीर, माझे सासू सासरे, हे घर, माझ्या आई वडिलांचं घर, या 4ही घरामध्ये त्याच. पण तुमचा पहिला गुढीपाडवा आठवतो तुम्हाला? बिकॉज ना ते कल्चरल तुला आठवतं का सुमित? पहिला गुढीपाडवा म्हणजे आम्ही खोटा पहिल्यांदा केला. कारण नाही नाही, ह्याच्यात हो, हो. नाही रे, आपल्या सागर मध्ये ते पत्रकार आले एक, आणि ते म्हणाले गुढीपाडव्याला आम्हाला फोटो पाहिजे. तर अजून गुढीपाडवा आहे, तर ते साखरेच्या माळा कशा आणणार, बाकी सगळं करू, गुढी उभी करू, साखरेची माळ कशी येणार? तर ते काहीतरी करून आम्ही ते करून आमचा दोघांचा फोटो काढला. त्याच्यामुळे आधी आमची प्रॅक्टिस झाली गुढीपाडव्याची, मग आम्ही खरा गुढीपाडवा केला हो, आम्ही चर्चगेटला तेव्हा आला होतो. वर्तमानपत्रासाठी. 95 हो हो, मज्जा आली होती पण त्याला, म्हणजे मला मला आठवतं. आणि तेव्हा ते असं होतं ना की तो पहिला उत्साह असतो, मग घरी दही आणून चक्का बांधून श्रीखंड करायचंय वगैरे असं. हे सगळं केलं होतं. हो हो हो. मी माझ्या चिन्मयी, घरामध्ये हा सॉरी तू सांग. मला सण ह्याच्यासाठी करायला आवडले ज्याच्यातून स्नेहभाव वाटतो ना, त्या गोष्टी. मी सत्यनारायणाची पूजा कधी नाही केली माझ्या घरामध्ये, पण मी ह्या ज्या गोष्टी आहेत ना, की संक्रांत करणं, दसरा साजरा करणं, गुढीपाडवा, की ज्याच्यातून स्नेहभाव वाढणार असेल ना, ते मी केलं. माझा कर्मकांडांवरती विश्वास नाही, पण माझं खरंच आयुष्यात सुद्धा मैत्री आणि प्रेम ह्याच्या इतकी शाश्वत मूल्य मला कुठलीच वाटत नाहीत. त्याच्यामुळे ते करणं आणि ते मुलांना पण ते जाणवणं, याच्यासाठी मी ह्या गोष्टी आवर्जून केल्या. आणि त्याच्यात त्यांचा पण सहभाग असतो. म्हणजे आपल्याकडचे सण कुठलेच असे नसतात की त्या बाईनी मरमर मरायचं आणि बाकीच्यांनी नुसती मजा करायची. जर करायचे तर चौघांनी मिळून करायचे सण. मग ते गुढीची ती काठी आदल्या दिवशी शोधण्यापासून सगळ्यांनी स्ट्रेस घ्यायचा आहे, मी एकटी नाही घेणार तो, असं ते एक अलिखित नियम आहे इव्हन आमच्याकडे. आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती आमच्याकडे आम्ही बसवत होतो. तो काहीच असा नवसाचा वगैरे गणपती नव्हता, तो आनंदाचा गणपती होता. आणि ज्या क्षणी कळलं की अरे आता आपण 4घे जण असणार नाही आहोत, कारण सगळ्यांचेच वेगळे वेगळे वेळा होत्या, व्यग्रता होती, सगळं धावपळ होतं. होती. मग त्यावेळेला असं, म्हणजे माझं ते शूटिंग ऐन वेळेला म्हणजे लांबलंच, तर मी नसणार होते, तर आम्ही नाही केला गणपती. तर असं काही नाही मनात होतं अरे बापरे आता काहीतरी आता पाप घोर लागेल. पातक घडलंय आपल्याकडून आणि आपल्याला आता पाप लागणार आणि काहीतरी आता हे होणार आपल्या, असं काही नव्हतं. मग एका क्षणी असं वाटलं की नाही आता ह्याच्या पुढे आपल्याला तो करणं शक्य नाहीये, तर आम्ही थांबवला. वाव, हे खूप प्रॅक्टिकल विचार आहे, हो, मला आवडला हो. जेन्युअनली. नाहीतर आपण ना इतकं त्या गोष्टीमध्ये अडकत जातो, बापरे आता आपण बंद केलं, आता पुढे काय, नाही, आणि याला हात लावून आणि नका, ह्यानी आणि अशुभ ह्यानी होईल जायचं आणि नाही, ह्यानी असं वाईट काहीच होईल असं correct. काही नसतं. ते हे सगळ्या मनाचे खेळ आहेत ते. पण छान आहे हे उत्तर, आनंदाचा गणपती. हो हो हो. खूप मस्त आहे. हा, सगळेच सण आनंदाचेच असावेत नाही का? म्हणजे आमच्याकडे दिवाळी पण असते, म्हणजे दसरा आहे, गुढीपाडवा आता तर येईल, होळी आम्ही नाही खेळत, पण मला असं आवडतं जाऊन कुठे जर अशी होळी असेल तर तिकडे जाऊन तो नारळ मला काढून मला तो खायला आवडतो, किंवा ना पुरणपोळी, जिन्नस जास्त त्याची एक वेगळी मजा असते. त्यामुळे आणि आमच्या घरामध्ये चिन्मय अप्रतिम स्वयंपाक करते, तर त्यामुळे क्या- चंगळ असते. तुला या टाईपचं पण जेवण बनवता येतं? हो, हो, दोघांमध्ये हो. कल्चरल डिफरन्सेस हो. आता नसतील पण आधी होते. कमाल. साऊथ इंडियन, साऊथ तमिळ, इंडियन? हो 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 हो, अप्रतिम. शिकलीस तू? हो, अगं एकतर कसं आहे, त्याची आई आणि माझी आई या दोघी जणी कर्नाटकातल्या आहेत. हा, त्याच्यामुळे आता बिशीबेळी अण्णा म्हण किंवा आमचे हातची दावलकी असते, पोहे, लावलेले पोहे जे असतात, दडप्या पोह्यांसारखेच पण थोडेसे वेगळे, तर हे पदार्थ कॉमन होते आमच्या चटणी घरामध्ये. पुडी. चटणी पुडी किंवा दही, चटण्या सगळ्याच. दही भाताशिवाय जेवण होणार नाही. सो ह्या गोष्टी आमच्या कॉमन होत्या. रसम सांबार मी इतकं घरी केलं नव्हतं, पण आता रसम आणि सांबार मसाले घरात करून माझा होता तो स्वयंपाक. त्याच्यामुळे मजा, म्हणजे आणि मला आवडतो करायला स्वयंपाक. मला खूप आधीपासून, मी 4थी 5वीत असल्यापासून मला स्वयंपाक करायला आवडायचा. वर्किंग विमेन असल्या घरामध्ये, माझी आई मानसशास्त्राची प्राध्यापिका होती,
त्याच्यामुळे घरामध्ये काहीतरी प्रयोग करत राहणं, आईच्या हाताखाली करणं, आई नसताना पदार्थ करणं हे मला खूप आवडायचं आधीपासून. वाव. आणि ह्याला खायला आवडत होतं, त्याच्यामुळे मजा आली. आणि तो प्लस आता स्वयंपाक पण करायला लागलाय, खूप उत्तम स्वयंपाक करतो. आणि प्लस माझी आई, माझे मम्मी पप्पाही नोकरीला जायचे, तर त्यामुळे सेम एक्झॅक्टली. मग तेव्हा मी घरी किचन मध्ये एक्सपेरिमेंट करायचो. वाव यार, किती मस्त आहे, दोघांना स्वयंपाक करता येतो हो, हो. आणि तोही छान करता येतो. काय व्हॉट एल्स, अजून काय हवंय? नाही, आता आम्हाला आमच्या मुलांनी पण स्वयंपाक आहे. आमचं कुठे पोट भरते तेवढ्या, आम्ही कुठे समाधानी आहोत. आता आम्ही त्यांच्या मागे लागतो, तुम्ही त्यामुळे- आम्हाला करून खायला घाला म्हणून. त्यामुळे दिया आमची करत असते. दिया काहीतरी असे मध्ये- कॉन्टिनेंटल करत असते. काल तिने मराठी स्टाईल वांग्याचं भरीत केलं होतं, ऑफकोर्स विथ द गायडन्स ऑफ चिन्मय. पण करतात. एकदा त्यांनी कोविडमध्ये त्यांनी सार आणि पुलाव केला होता, टोमॅटोचा सार आणि पुलाव. त्यामुळे दिया सुद्धा याच इंडस्ट्रीमध्ये काम करेल. दिया सिनेमॅटोग्राफर आहे, कॅमेरा पर्सन आहे ती. आणि हो, या गोष्टी आम्हाला आमची मुलं शिकवतात ना. आपल्या तोंडात इतके शब्द बसायचे, कॅमेरामन असं. एक दिवस दियाने मला सांगितलं की आम्हा आता तरी तू नीट बोलायला लाग. हे शिकवतात, बघितलं? हे शिकवतात ही पिढी. इट इज नॉट चेअरमन, इट इज चेअरपर्सन. चेअरपर्सन. मग आणि नीरद म्युझिक Music. सांगितलं. दिया शॉर्ट फिल्म्स करत असते. आणि तिने महेश लिमयला हिरामंडीसाठी असिस्ट केलं होतं, त्याच्यामुळे तिचं चालू असतं. आणि आमच्या घरातलं मला वाटतं की सगळ्यात प्रॅक्टिकल मुलगी दिया आहे. त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही गोष्टी ठरवत असतो, म्हणजे अगदी आता आज आम्ही कपडे काय घालणार आहोत ह्याच्या सकट, तर आम्ही सगळेजण, ती आमची गो टू पर्सन तू आहे. बघितलंस ना, आता मला इन्स्टावर पोस्ट टाकायची होती, मी माझा मोबाईल देऊन टाकला तिला. दिया कर, मग ती सगळी पोस्ट टाकत बसते. नाही, सगळे निर्णय म्हणजे नीरज दियाचं तर त्यांचं तर इतकं हे आहे की नीरजचं कुठेतरी गिग तिसरीकडे असतं, तिथून तो तिला 4 कपड्यांचे ऑप्शन्स पाठवतो की दिया मी आज काय घालू. मग ती त्याला सांगते की व्हेन्यू काय आहे ते तू मला सांग, मग ती ठरवणार, मग ते आम्ही गोष्टी हा एक वेगळा बदल आहे आयुष्यातला, हो. की कोणीतरी व्हेन्यू बघून आज काय ओकेजन आहे ते बघून काय कपडे घालायचे हे सांगते. त्यामुळे ना आपण पण अप टू डेट दिसतो, हो. म्हणजे आणि दिया हे खूप त्या करते. जनरेशन. ती माझ्या शॉपिंगला येते नेहमी. सुबीचं शॉपिंग तिच्या बरोबरच असतं. आता मी जात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत कंजूस मुलगी आहे. आम्ही सगळे तिघे जण जे आहोत, आम्ही म्हणजे फार असे पैसे पैसे वाचत उधळत असतो. तिचं म्हणजे अम्मा खरंच गरज आहे ह्याची, का तुला हे हवंय? मी तिला विचारतो तुला पैसे नको आहेत माझ्याकडे. ती मागतच नाहीत पैसे माझ्याकडे, विच इज अ ग्रेट थिंग. पण मला असं वाटतं ती शी मॅनेजेस हर रिसोर्सेस सो वेल की तिला हे ते उलट ऍक्च्युली होतं ना, मुली जास्त पैसे उधळतात, हो, शॉपिंग नाही, करा, नाही, नाही, आज ऑर्डर आमच्याकडे करा. अगदी उलट आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की दियाला जर 1 रुपया दिला ना, खर्च कर 1 रुपयाचा म्हणून, तर दिया 2 रुपयाची खरेदी करून येते आणि 50 पैसे वाचवते. वा वा. तुमच्या दोघांपैकी कोण आहे खर्चिक जास्त? खर्चिक तसं मीच आहे. ती म्हणते नाही, मला खूप वस्तू लागतात आणि सुमितला महाग वस्तू लागतात. हा फरक आहे आमच्या. लक्झरी. हां, मला परफ्युम्स लागतात, नॉवेल्स लागतात, फुटवेअर लागतं. तर त्याच्यामध्ये तर त्यामुळे हा तो एक म्हणजे तो माझ्या कॉस्मेटिक्स पैकी जे महाग असेल ते पायाला लावतो आणि तो विचारतो मला हे महाग आहे का. म्हणजे असं साधं कुठलं तरी कोल्ड क्रीम वगैरे असेल तर त्याला आवडत नाही, पण माझं जर कुठलं तरी फेस सिरम असेल ना तर हे महाग आहे ना, मग ते मी वापरतो. हो बाबा, हो. बेस्ट पार्ट आजच्या मुलाखतीतला. बेस्ट महागड क्रीम पायाला. आई ग, तू कसं अलाव करतेस? नाही, मग तिला कळून तो खूप हसवतो आणि मग त्याच्यावरती इतके विनोद करतो की आपल्याला चिडायचंय ह्याच्यावरती हे आपण विसरतो. वाह, वंडरफुल. पण हा गुढीपाडवा खूप स्पेशल आहे तुमच्यासाठी. पुन्हा एकदा येस नाटक येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला आणि नो डाऊट सुंदर स्टोरी असणार. आत्ता जे काही आपण बोललोय किंवा जे काही नाव आहे त्यानुसार अगदी सगळं गोड आहे. कमालच असणार. आणि ना आपण सतत इतकी वर्ष काम करून ना आपला एक प्रेक्षक वर्ग तयार करत असतो. आणि आत्ता म्हणजे मी रिसेंटली काही नाटकं बघितली ना, मी बघितलं की यंग जनरेशन खूप जाती आहे नाटक बघायला आवर्जून. म्हणजे मी कुटुंब कीर्तनचं उदाहरण देईल किंवा नियमवाटी लागूचं उदाहरण देईल की हे विषय आत्ताची जनरेशन सतत फेस करत असलेले विषय आहेत. त्याच्यामुळे मी खूप यंग क्राऊड बघितला होता या अशा नाटकांना किंवा संगीत देवबाभळी म्हणूया आपण. अमेझिंग क्राऊड आणि ते दाद पण म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. आता तुम्ही दोघं पुन्हा एकदा येत आहे रंगभूमीवर. नो डाऊट तुमचं स्वतःचं एक ऑडियन्स आहे किंवा प्रेक्षक वर्ग आहे एवढ्या वर्षाचा. आत्ताच्या नव्याने तुम्हाला बघतील एकत्र काम करताना, काय अपील कराल त्यांना? रंगभूमीवर नाटक येत आहे 19 तारखेपासून. मी एवढंच सांगेन की आम्ही आहोत इथे गेली 40 एक वर्ष
प्रेक्षकांच्या समोर आहोत. आमचं काम आम्ही सतत तुमच्या समोर ठेवत आलेलो आहोत आणि त्याची पोचपावती आम्हाला वेळोवेळी मिळते. you know. आणि सगळेजण नेहमी आम्ही भेटल्यानंतर हेच म्हणतात की तुम्ही नाटक घेऊन कधी येताय. हां. तर जसे आम्ही आसुसलेले आहोत तसेच प्रेक्षकही आम्हाला रंगभूमीवर बघायला आतुर आहेत. तर आम्ही येत आहोत 19 मार्चला नवीन वर्षाच्या निमित्ताने पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमचं एक नवीन कोरं करकरीत नाटक घेऊन आणि आमची नवीन प्रोडक्शन कंपनी घेऊन आम्ही नाट्यलीला थिएटर्स म्हणून आम्ही दोघांनी एक प्रोडक्शन कंपनी सुरू केलेली आहे जी फक्त नाटकं आम्ही प्रोड्यूस करू. आणि जसं मगाशी चिन्मय म्हणाले की पुढच्या प्रोजेक्टमध्ये नीरद म्युझिक देईलच असं नाही, तसंच पुढच्या प्रोडक्शनमध्ये आम्ही काम करू असंच नाही. पण नाट्यलीला थिएटर्स नक्की उत्तमोत्तम संहिता प्रेक्षकांसमोर घेऊन येईल आणि हे पहिलं पुष्प आम्ही 19 मार्चला अर्पण करतोय. तर अवश्य या. जशी आमची दोस्ती आहे तशीच ही दोस्ती सुद्धा आहे आणि ही दोस्ती तुटायची नाही. चिन्मयताई? मी असं सांगेन सुमितच्या बद्दल की सुमित, शुभंकर आणि अमृता हे तिघेजणं जे आहेत यांनी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. मी फार कमी मालिकांमध्ये काम केलं आहे, पण आत्तापर्यंत आम्ही तुमच्या दिवाणखान्यातून तुम्हाला भेटत होतो. आता तुम्ही आम्हाला भेटायला नाट्यगृहात या, कारण तो संवाद खूप महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत आपलं असं बोलणं झालेलं नाही, ते आता होणार आहे. आणि आम्ही दोघेजणं एक आधीच्या पिढीतले थोडे आणि आत्ता ही ताजी नव्या दमाची जोडी शुभंकर आणि अमृता ह्यांनाही बघायला या. आमच्यातली चौघांमधली मैत्री आणि प्रेक्षक आणि कलाकारांमधली मैत्री ही अशीच वृद्धिंगत हो. येस, आणि थँक्यू सो मच, तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्या. जेन्युअनली मी पहिल्यांदा गप्पा मारते असं मला वाटलं नाही, इतका कम्फर्ट झोन होता. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू हाऊसफुल शुभेच्छा. थँक्यू. अगदी. आणि मला वाटतं की राजश्रीचं सुद्धा जे ह्या पद्धतीचा मंच मिळणं नाटकांसाठी हे खूप छान आहे. 19 मार्चला नक्की भेटू. तुम्हा सर्वांना आम्हा दोघांकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक सदिच्छा.